सकाळ प्रस्तुत बँक ऑफ महाराष्ट्र प्रस्तुत अर्थसंकल्प 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जसं आम्ही थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला म्हटलं होतं की अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ असणार आहेत. तर आता आपल्यासोबत आहेत ते भूषण ओक, जे खरं तर अर्थविषयातले विश्लेषक आहेत, ज्यांचे लेख आपण सकाळ मनीच्या माध्यमातून वाचत असता. सर, आपलं खूप खूप स्वागत या लाईव्ह मध्ये. धन्यवाद. सर, सुरुवातीलाच हा प्रश्न की आपल्यापैकी अनेकांना जर माहित असेल तर मी आता 2 नंबर्स घेणार आहे, पण त्या नंबर मधला फरक काय असणार आहे तो आपण म्हणजे सरांकडून समजून घेऊयात. की देशाचा जो जीडीपी आहे तो 357 लाख कोटी, पण देशाचा अर्थसंकल्प सादर करतात ज्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, तो 50 लाख कोटींचा होता. हे गेल्या वर्षीचे आकडे आहेत. या वर्षीच्या आकड्यांमध्ये काय तफावत पाहायला मिळते ते नंतर पाहूयाच. पण हा जो फरक आहे किंवा या 2 आकड्यांचं काय गणित आहे ते सोप्या भाषेत समजून सांगा. हा, तर जीडीपी म्हणजे काय असतं? राष्ट्रीय उत्पन्न आपण ज्याला म्हणतो. एका आर्थिक वर्षात किती सेवा आणि किती उत्पादनं झाली, त्या उत्पादनांची टोटल व्हॅल्यू किती आहे, त्याचं टोटल म्हणजे किती लाख कोटी रुपयांची उत्पादनं झाली, किती लाख कोटी रुपयांच्या सेवा विकल्या गेल्या. हे टोटल जे येतं एका वर्षाचं ते आहे जीडीपी. आणि जीडीपी कसं वाढतं? सेवा जास्त दिल्या, उत्पादन जास्त दिलं, निर्यात केली, तर याच्यातनं जीडीपी वाढत जातं. तर जीडीपी आपण हा शब्द नेहमी ऐकतो आणि जीडीपीच्या वाढीचा दर हा पण शब्द आपण नेहमी ऐकतो, जो सध्या 7% जवळपास आहे. तर जीडीपी आणि आपली अर्थव्यवस्था पण 4थ्या क्रमांकावर आता आलेली आहे जगामध्ये. तर हे आकडे आपण ऐकतो. पण अर्थसंकल्प जो आहे म्हणजे आपला एखाद्या माणसाचं बघायचं झालं तर त्याचा वर्षाचा पगार आणि त्याचे खर्च हे कुठून येतात. तर हे 50 लाख कोटीचा जो मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये दोन भाग होतात. एक म्हणजे सरकारचं उत्पन्न किती आहे. तर सरकारचं उत्पन्न होतं मागच्या वर्षी जवळपास 34 लाख कोटी आणि 50 लाख कोटीचा खर्च होता. तर हे वरचे जे 16 कोटी आहेत हे कुठून आणले? हे आहे कर्ज. दरवर्षी सरकार कर्ज घेत असतं आणि त्या कर्जावर व्याज पण देत असतं आणि विकास कामांसाठी जो पैसा लागतो आणि सरकारच्या कार्यचालनासाठी जो पैसा लागतो तो हा टोटल खर्च जो आहे तो 50 कोटींचा आहे. आता त्याच्यात विकास कामांचा किती आहे त्याला आपण म्हणतो भांडवली खर्च. म्हणजे रस्ते बांधले, बंदरं बांधली किंवा संरक्षण क्षेत्रात तुम्ही विमानं विकत घेतली, तर हे सगळे कॅपिटल एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो किंवा भांडवली खर्च ज्याला म्हणतो, तो सगळा विकास कामांमधला खर्च आहे. तो जवळपास मागच्या वर्षी होता 11 लाख कोटी, 11 ते 12 लाख कोटी. आणि सरकार फक्त चालवण्यासाठी म्हणजे सरकार चालवण्यासाठी जो पैसा लागतो तो जवळपास 38 लाख कोटी आहे. तर सरकारचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा कार्यचालनासाठी लागणारा पैसा जास्त आहे. बरोबर. म्हणजे कर्ज घेतल्याशिवाय सरकार चालूही शकत नाही आणि मग त्याच्यात विकास कामं तर तुम्ही सोडून द्या. पण असा एकंदरीत हे असतो. पण सर्व जगातल्या सरकारांचं असंच असतं. म्हणजे US मध्ये आता त्यांचं जीडीपी आहे त्याच्या 120% त्यांचं कर्ज आहे. आपल्या इथे जवळपास 56% आहे. सरकारचं कर्ज जे आहे ते 56% आहे आणि त्यात तुम्ही स्टेट्सचं पण म्हणजे राज्यांचं पण जोडलं तर ते जवळपास 81-82% येतं. पण जेवढं कर्ज वाढतं तेवढ्या कर्जाचं दर अर्थसंकल्पातून जे तुमचा खर्च होतो त्याच्यात व्याज पण जातं. तर कर्ज वाढलं तर व्याज वाढणार, मग विकास कामांवर खर्च कमी होणार, असं ते गणित सगळं आहे. ही सगळी तारेवरची कसरत आहे, ही सरकारला दरवर्षी करावी लागते. खरंय. आता ओक सर, तुम्ही इथे आहात म्हटल्यानंतर मला एक फार महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतं, कारण तुम्ही स्वतः जो सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे ते म्हणजे स्टॉक मार्केट, जे आज चालू आहे. अर्थसंकल्प रविवारी सादर होत असल्यामुळे आज पूर्ण वेळ स्टॉक मार्केट चालू असणार आहे. पण नेहमी असं म्हटलं जातं की सर, जेव्हा बजेट आलं की स्टॉक मार्केटमध्ये हालचाल होते, मग ते वर जाणार का खाली जाणार असे आडाखे बांधले जातात. पण मग ह्याचा नेमका संबंध कसा असतो हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, कारण आज जेव्हा बजेट सादर होणार आहे आणि आता जसं तुम्ही म्हणालात की भारताची वाटचाल सुरू आहे जगाच्या पार्श्वभूमीवरती की आपण एक 4 नंबरची इकॉनॉमी आहोत आणि जपानला मागे टाकण्याची आपली तयारी सध्या जेव्हा सुरू आहे, तर जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेता आणि एकंदरीत हा अर्थसंकल्प लक्षात घेता स्टॉक मार्केट कसं रिॲक्ट करेल काय वाटतं तुम्हाला? पहिलं म्हणजे मला हे सांगावंसं वाटेल की काही वर्षांपूर्वी म्हणजे प्री कोविड म्हणायला आपल्याला हरकत नाही,
लोकांचा अर्थसंकल्पातला जे स्वारस्य होतं, जो इंटरेस्ट होता, तो एवढाच होता की प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स कमी करणार का, आणि दुसरं म्हणजे कुठल्या वस्तू स्वस्त होणार किंवा कुठल्या वस्तू महाग होणार. आता तसं नाही आहे. 2020 नंतर किरकोळ गुंतवणूकदार प्रचंड संख्येने आता बाजारात आलेत. म्हणजे तुम्हाला आकडे सांगायचे झाले तर तेव्हा जवळपास 2% रिटेल इन्व्हेस्टर्स होते मार्केटमध्ये. आता ते 7 ते 9% आहेत. आणि आपले जे म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्टमेंट चालू आहेत, दर महिन्याला 25 ते 30 हजार कोटी म्युच्युअल फंडात SIP द्वारे येतात. तर एवढा प्रचंड पैसा सध्या मार्केटमध्ये गुंतवला जातोय किरकोळ गुंतवणूकदारांचा. आणि त्यामुळे त्याही सगळ्यांना स्वारस्य निर्माण झालं, इंटरेस्ट निर्माण झालाय की अर्थसंकल्पात काय येत आहे आणि कुठले शेअर वाढणार आणि आपली गुंतवणुकीवर त्याचा काय परिणाम होणार. तर हा सगळ्यांना एक प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे मग सगळे त्या अर्थसंकल्पाकडे आशेने बघत असतात. पण खरं सांगायचं झालं तर हे जे परिणाम आज म्हणजे आता आज शेअर मार्केटवर खालीवर येईल किंवा पुढल्या एका आठवड्यात काही सांगितलं त्यांनी या गोष्टीवरचे कर कमी केले तर त्या गोष्टी ते शेअर वाढतील किंवा कुठे कर वाढवले तर ते शेअर कमी होतील. हा जो प्रभाव असतो हा अल्पजीवी प्रभाव आहे. कारण हे बेसिकली एक न्यूजवर अवलंबून असलेलं हे. पण प्रत्यक्षात शेअर वाढतो किंवा शेअर कमी कसा होतो, त्या कंपनीचा वार्षिक नफा जो आहे तो नफा किती वाढतो किंवा किती कमी होतो त्याच्यावर त्या कंपनीची कंपनीचा जो शेअर मार्केटमधला भाव आहे तो अवलंबून असतो. आणि म्हणजे दूरगामी ट्रेंड्सचा आपण जर विचार केला तर 2017 पासून आपण बघितलं तर संरक्षण, पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा या 3 गोष्टींवर सरकारचा प्रचंड भर आहे. आता तुम्ही आकडे बघितले तर त्यात एज्युकेशन पण आहे, शिक्षण आहे, कृषी आहे. पण ह्याच्यात काय होतं की याच्यात कल्याणकारी योजना जास्त असतात. याच्यात कंपन्यांना तेवढा फायदा नसतो. मात्र ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधा ही जी क्षेत्र आहेत ही सरकारची प्राधान्य क्षेत्र आहेत आणि याच्यात बरीच गुंतवणूक सरकार दरवर्षी करते. आणि ह्याच्या मूल्य साखळीत म्हणजे एखादी जसं संरक्षण क्षेत्र म्हणा तर त्यातल्या ज्या कंपन्या आहेत, हिंदुस्तान एरोनॉटिक्स समजा तुम्ही धरलं किंवा कोचिन शिपयार्ड तुम्ही धरलं, तर या सगळ्या कंपन्यांच्या भावामध्ये 12-13 पट वाढ झाली आहे. म्हणजे 2017 पासून आता किंवा 2019 पासून तुम्ही आता सध्या भाव बघितले. कारण सरकारचं प्रचंड प्रमाणात गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रामध्ये होते. ऊर्जेच्या क्षेत्रातही सरकारी प्रत्यक्ष गुंतवणूक नाही आहे, पण सरकारी प्रोत्साहन भरपूर आहे. जी PLI म्हणतो आपण, प्रोत्साहन म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, उत्पादन संलग्न योजना किंवा प्रोत्साहन योजना असं म्हणू आपण त्याला. तर या योजनेद्वारे बरीच सबसिडी किंवा बरेच अनुदान सरकार यांना देते. कारण प्रचंड प्रमाणात चांगल्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा फार महत्वाची आहे. आता सध्याची आपली इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी जी आहे, स्थापित क्षमता, ती 500 गिगावॉटची आहे. आणि ती त्याच्यात जवळपास अर्धी जी आहे ती नूतनीकरणीय आहे, म्हणजे रिन्युएबल्सची आहे. म्हणजे जे सौर ऊर्जा येते, वात ऊर्जा येते, हायडल पॉवर प्रोजेक्ट्स येतात, हे सगळे येतात. आणि ही 250ची नूतनीकरणीय ऊर्जेचीच क्षमता दुप्पट करण्याचं सरकारचं ध्येय आहे. तर या सगळ्या क्षेत्रांना सरकारचं प्रोत्साहन भरपूर आहे. आणि या सगळ्या क्षेत्रात खाजगी कंपन्या, तसंच सरकारी कंपन्या आहेत, पण खाजगी कंपन्याही भरपूर आहेत. तर त्या सगळ्या कंपन्यांना उठाव मिळतोय, त्यांचे भाव वाढत आहेत, त्यांचा बिझनेस वाढतोय. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक क्षेत्र सांगायचं झालं म्हणजे वीज वहन. सौर ऊर्जा जी असते ती असं एका ठिकाणी खूप ऊर्जा नसते, म्हणजे निर्माण होत नाही. बऱ्याच ठिकाणी सौर पॅनल लागलेले असतात. मग तिथून ती ऊर्जेचं वहन करायचं, ती मेन ग्रीडला कनेक्ट करायची, असं सगळं ते करायला लागतं. तर तेवढे हाय टेन्शन किंवा मोठ्या प्रमाणात वीज वहन करणारी जाळी जी आहेत ती आपल्याकडे अजून नाही आहेत. तर त्या क्षेत्रात सरकार गुंतवणूक करते, ज्याच्यात पॉवर ग्रीड कंपनी आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आहे, या सगळ्या कंपन्या आहेत. आणि त्याची पूर्ण एक मूल्य साखळी असते. म्हणजे एक कंपनी असेल तर त्याच्या मागे त्याला सप्लाय करणाऱ्या, त्याला पुरवठा करणाऱ्या अशा बऱ्याच कंपन्या असतात. तर म्हणजे गुंतवणूकदारांना ही प्राधान्य क्षेत्र बघितली पाहिजेत. आणि जसं या अर्थसंकल्पात ही जी प्राधान्य क्षेत्र आहेत ही फारशी चेंज होणार नाही आहेत. ऊर्जा आपल्याला हवीच आहे
आपल्याला संरक्षण तर वाढवावं लागणारच आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता. आणि पायाभूत सुविधा आपल्याकडे नाहीच आहेत तेवढ्या, म्हणजे अजूनही नाही आहेत तेवढ्या. तरी एक 10-15 वर्षापूर्वी जी रस्त्यांची अवस्था होती किंवा विमानतळ होते त्यात आता बरीच सुधारणा झाली आहे, पण खूप अजून करायला बाकी आहे आपल्याला. तर या 3 क्षेत्रात भरपूर गुंतवणूक सरकार करणार आहे आणि त्याचा फायदा खाजगी आणि सरकारी कंपन्यांना होणार आहे आणि त्यांचे भाव वाढणार आहेत. तर गुंतवणूकदारांना हे बघायचं आहे की या कंपन्यांमध्ये कुठल्या कंपन्या वाजवी मूल्यांकनाला उपलब्ध आहेत. Correct. आणि या आत्ताच्यापर्यंत ज्या म्हणजे ज्या प्रोव्हिजन्स सरकारने दिल्या आहेत, ज्या तरतुदी दिल्या आहेत अर्थसंकल्पात, उदाहरणार्थ मागच्या वर्षी 2025 मध्ये जवळपास 6 लाख कोटींचं बजेट होतं याचं संरक्षणाचं. Right. आणि भांडवली जे होतं इन्फ्राचं ते जवळपास 5.8च्या जवळपास होतं. तर ते इतके पैसे सरकार लावत आहे आणि याच्याबरोबर काही खाजगी क्षेत्रातून पण पैसे लागत आहेत. तर हा रोख बदलणार नाही, हा रोख कायम राहणार आहे. फक्त त्याच्यात किती तरतूद सरकार यावर्षी करते आणि काही नवीन क्षेत्र सरकार त्याच्यात बघते आहे का ते आपल्याला याच्यात बघायचं आहे. विशेषतः दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना ज्यांना बाजारातनं वेल्थ निर्माण करायची आहे असं मला वाटतं. सर, आपण आता म्हणजे खूप छान हा सगळा मुद्दा समजून सांगितलात. म्हणजे गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं ज्यांना शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये खरं तर इंटरेस्ट आहे. मी जसं श्रेयस थोड्या वेळापूर्वी म्हणत होतो की सोनं चांदी, Right. अर्थसंकल्प अजून सादर व्हायचा आहे आणि त्याआधीच खरं तर सोन्या चांदीच्या बाजारात मोठी घडामोड घडली आहे. ते म्हणजे दोन्ही धातूचे म्हणजे सोन्याचे आणि चांदीचेही दर गडगडलेत, म्हणजे कमी झालेत. तर सोन्याचे दर कितीने कमी झाले तर सोन्याचा भाव हा 13,711 रुपयांनी कमी झालाय, म्हणजे किती 9% घसरलाय. आणि प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोनं हे 1,38,634 रुपयांवर गेलंय. आणि चांदीचा दर हा तब्बल 26,273 रुपये, अगेन 9% घसरलाय. म्हणजे आज चांदीचा दर प्रति किलो 2,65,652 रुपयांवर आलाय. त्यामुळे खरं तर हे 2 महत्वाचे असे धातू आहेत सोने चांदी, ज्याच्याकडे मी मगाशीही म्हटलं होतं की गृहिणी आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना खरं तर रिस्क घ्यायची नसते, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ती सोन्या चांदीची गुंतवणूक असते श्रेयस. त्यामुळे खरं तर हा सगळ्यांसाठी आजचा एक मोठा काय म्हणायचं दिलासा म्हणावा लागेल. तर ज्यांनी गुंतवलंय त्यांच्यासाठी ही कशी बातमी आता ते तज्ज्ञ सांगतील. पण सोन्या चांदीच्या बाबतीत गृहिणींच्या दृष्टीने सांगायचं झालं तर ही चांगली बातमी आहे की सोन्या चांदीचे दर कमी झालेत. त्यामुळे आता सोन्या चांदींबद्दल बोललो. सर, आपल्या बोलण्यात आलं डिफेन्सच्या स्टॉक संदर्भात. आपण स्टॉक संदर्भात बोलत होतो आणि त्यावेळेसच अशी बातमी आली की डिफेन्सचे स्टॉक्स हे सकाळपासून जवळपास 2% तेजीत आहेत. त्यामुळे डिफेन्स स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांचं सुद्धा आज इंटरेस्ट वाढला जाऊ शकतो आणि मग ते त्यात इन्व्हेस्ट करू शकतात. तर त्याविषयी काय सांगाल? पहिले मी स्टॉक बद्दल सांगतो, मग सोन्या चांदीचा आपण बोलू. येस. डिफेन्स स्टॉक्स आता जे आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं कुठलाही स्टॉक आपल्याला घ्यायचा असेल, स्टॉक चांगला आहे, त्याची ग्रोथ चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे, पण त्याचं मूल्यांकन काय आहे हा एक फार महत्वाचा मुद्दा गुंतवणूकदार कधी कधी विसरतात. म्हणजे आपल्याला जायचं आहे बाजारात टीव्ही घ्यायला. टीव्ही आपण बघितला, सोनीचा बघितला, सॅमसंगचा बघितला, LGचा बघितला. सगळ्यात काही काही फीचर्स आहेत. सोनीचा आहे 55,000चा, सॅमसंगचा आहे 42,000चा, LGचा तेवढ्यातच आहे. तर आता त्याच्यात जे फीचर्स दिलेत त्या फीचर्ससाठी ती किंमत वाजवी आहे का हे ठरवणं फार आवश्यक आहे. म्हणजे 55,000चा म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे का? 55,000च्या टीव्ही मध्ये जे तुम्हाला मिळतंय ते लायक आहे का त्याला? असंच स्टॉक घेताना ठरवायचे बरेच क्रायटेरिया आहेत, मूल्यांकन ठरवायचे बरेच क्रायटेरिया आहेत. त्याच्यामुळे खूप छान कंपनी, जसं आता आपण माझगाव डॉकचं उदाहरण घेऊ. माझगाव डॉकला आता जर्मन चान्सलर आपल्या इथे आले होते आणि 6 पाणबुड्यांसाठी एक करार होतोय जो मार्चमध्ये होणार आहे. त्याचं जवळपास 72,000 कोटींची त्याच्यात गुंतवणूक आहे आणि त्याच्यात इंडिजनरेशन म्हणजे आपलं स्वदेशीकरण पण जवळपास 40-50% आहे. तर माझगाव डॉकला पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना याच्यातला काही वाटा जरूर मिळणार आहे. तर त्या कंपन्या आपल्या शोधायला हव्यात. माझगाव डॉक पण आपण विचार करू शकतो, पण ती कंपनी आजच्या भावाला वाजवी दरात अवेलेबल आहे का हा विचार अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कंपनी उत्तम आहे, त्याचे आकडे चांगले आहेत, पण ती समजा वाजवी दराला अवेलेबल नसेल तर ती आपल्यासाठी टॅबू आहे, नो गो. तर असं हा विचार
दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी नेहमीच करायला पाहिजे. आता समजा आपण ट्रेडर्सचा विचार केला, जे आज जसं मॅडम म्हणाल्या की 2% वाढलेले डिफेन्स शेअर, ट्रेडिंगवाले लोक अगदी तात्काळ फायदा घेण्यासाठी याचा विचार करू शकतात. ओके. खरं हे बजेट ट्रेडरसाठीच असतं की आज काय वाढतंय ना आज काय शॉर्ट टर्म हे काय कमी होतं आणि त्याचा फायदा घेण्यासाठी. पण दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना प्राधान्य क्षेत्र बघायची आहेत, त्याच्यात काय गुंतवणूक सरकार करताय ते बघायचंय आणि काय योजना सरकार आणते ते बघायचंय. उदाहरणार्थ शक्ती पंप्स नावाची कंपनी आहे ज्यांना जवळपास 60 ते 90% अनुदान मिळतं, सबसिडी मिळते. ते बनवतात शेतीसाठी जे सोलर पंप आहेत ते बनवतात. तर अशी आणि या कंपनीचा बिझनेस गेल्या काही वर्षात खूप वाढलाय, पण आता त्याचं मूल्यांकनही वाढलंय. या सगळ्या गोष्टी विचार घ्यायला पाहिजेत. आता वळूया सोनं आणि चांदी. तर तुमची परवानगी असेल तर थोडंसं डायव्हर्ट करतो, याच्याबद्दल ज्योतिषशास्त्राचे व्ह्यूज काय आहेत असं मी सांगू इच्छिन याच्यासाठी. तर सध्या म्हणजे लिडिंग आपले इथे जे ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत, PV नरसिंहराव एक आहेत, एक शर्मिष्ठा दास आहेत आणि अजूनही आहेत जे मेदिनीय ज्योतिष्य जे सांगतात म्हणजे जगाचं काय चाललंय. तर त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या गुरु हा ग्रह अतिचारी झालाय, म्हणजे तो त्याच्या नॉर्मल गतीपेक्षा जास्त गतीने फिरतोय आणि ही स्थिती खगोलशास्त्रानुसार जवळपास 84 वर्षात एकदा येणारी आहे आणि ही 8 वर्षासाठी आहे. ही आता 25 पासून 32 पर्यंत आहे. या काळात युद्धजन्य वातावरण निर्माण होतात, युद्ध पण होतात. हे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अशी स्थिती होती आणि असं म्हटलं तर महाभारताच्या वेळेस ही स्थिती होती. हा तर आणि आता आपण बघतोच आहे म्हणजे ट्रम्प इकडे एक 8 युद्ध मी बंद केली म्हणतात, तिकडे ग्रीनलँड घ्यायचं म्हणतात, मदुराला अटक करून घेऊन गेलेत, इराणवर आक्रमण करायचं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे आधी जिथे कुठे असं कुरबुरी पण नव्हत्या, जसं अझरबैजान आर्मेनिया किंवा थायलंड कंबोडिया किंवा इव्हन अफगाणिस्तान पाकिस्तान, असे नवीन आघाड्या उघडल्या. म्हणजे गाझा तर चालू आहेच आणि ते युक्रेन पण चालू आहेच, पण या नवीन नवीन आघाड्या उघडल्या जातात. तर ही परिस्थिती सगळी म्हणजे अस्थिर आहे, भूराजकीय परिस्थिती ज्याला आपण म्हणू, फार अस्थिर होते आणि होत चालली आहे अजून. सर मी आपल्याला जस्ट थांबवते. आता एक महत्वाची बातमी येते, आपण आता अमेरिकेच्या संबंधांविषयी बोलतोय की म्हणजे अमेरिकेनं भारताला पुन्हा एक धमकी दिली आहे की भारतानं इराणकडून नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावं. म्हणजे हे एक प्रकारचं प्रेशर टॅक्टिक्स आहे. आज भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण आज आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे, पण त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एवढी मोठी घडामोड घडणं, याचा काय परिणाम होऊ शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आपल्या आर्थिक विषयांवरती किंवा आर्थिक गणित समीकरणांवर? आता बघा, त्यांनी ऑलरेडी 50% टॅक्स लावलेला आहे येस, आणि तसा तर काही फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये. म्हणजे त्यांच्या धमक्यांना भारत भीक घालतोय असं सध्या तरी वाटत नाहीये. पण याचा आपले जे काही क्षेत्र आहेत, जसं टेक्सटाईल आहे किंवा ज्वेलरी आहे, ज्याच्यात मॅनपॉवर जास्त लागते, अशा क्षेत्रांवर त्याचा परिणाम जरूर होतोय. पण ट्रम्प समोर झुकण्याच्या ऐवजी आपलं सरकार सध्या हे करतंय की बाकीची आपल्याला कुठे करता येईल. जसा EU बरोबर आपला जो करार झाला, तो न्यूझीलंड बरोबर करार झाला, तर आणखी कुठे आपल्याला आउटलेट्स मिळत आहेत ते बघतायत आणि त्यांच्यावरचा डिपेंडन्स कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आता नक्की काय होतं ते आपल्याला भविष्यकाळ सांगेलच. पण अर्थसंकल्प आज आहे आणि त्यांनी ट्रम्प तर रोजच धमक्या देत असतात. सकाळी एक असते, संध्याकाळी दुसरी असते आणि 4-5 दिवसात ती परतही जाते. तर त्याचं फारसं सिरियसली घ्यायची गरज नाहीये. तर परत सोन्याकडे वळूया. तर जेव्हाही अस्थिर भूराजकीय परिस्थिती असते तेव्हा सोनं चांदी नेहमीच वर जातं. सोनं म्हणजे याला काय म्हणतात की हे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे अगेन्स्ट ब्लॅक स्वान इव्हेंट्स. म्हणजे जे कधी फार क्वचित घडणाऱ्या घटना आहेत महायुद्धासारख्या, पण ज्याचा परिणाम फार मोठा असतो, असे जेव्हा घटना घडतात तेव्हा सोनं आणि चांदी हे भरपूर वाढतं. आणि सोन्याचा समजा तुम्ही एक 20, 25, 40 वर्षांचा परतावा बघितला तर तो 8-9% आहे. पण तो येतो 10-12 वर्षांनी एकदा खूप मोठा. आणि जसं आता 2011 ते 2018 पर्यंत सोनं स्थिर होतं, काहीच नाही वाढलं, काहीच वाढलं नव्हतं. पण आता ते असं तिप्पट चौपट झालंय.
आता आपण याच्या पार्श्वभूमीवर बघू की सगळे ज्योतिषी म्हणतात की अस्थिर परिस्थिती असणार आहे आणि त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दिवस सोन्या चांदीचेच येत्या काही वर्षांसाठी असतील असं मला वाटतं. जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही, तुम्ही जे म्हटलं ते काल पडले भाव आणि आज पडले, सोनं आता महाग आहे, सध्या महागच आहे, ते पडल्यावरही महागच आहे, पण तरी ते एक लॉंग टर्म मध्ये चांगल्यापैकी वाढेल असं मला वाटतं. त्याच्यात अजून एक म्हणजे सांगायचं झालं तर गुरु हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करतोय जूनमध्ये. कर्क ही गुरुची उच्च राशी आहे आणि गुरु हा परंपरेचा कारक आहे, पिवळ्या रंगाचा कारक आहे. हे पण एक ज्योतिषी सांगतात की सोनं आणखीन झळायला हे सुद्धा एक कारण असेल. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक ही फायद्याची असू शकते, फायद्याची असू शकेल. पण आता सोनं इतकं वाढलंय की ती थोडी रिस्की नक्कीच झाली आहे. म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल एक 5 वर्षापूर्वी चांदी 35,000 रुपये किलो होती. 35,000 रुपये किलो चांदी मिळत होती, तेव्हा कोणी घेत नव्हतं. असंच होतं, जेव्हा ते फार हॉट होतं ना तेव्हा लोक त्याच्याकडे धावायला लागतात. सर एक मुद्दा जो मला कायमच भेडसावत असतो की आपण बऱ्याचदा हे बोलताना ऐकतो की डॉलरची आणि रुपयाची जी व्हॅल्यू असते, जी खालीवरती होत असते, हा एक फार महत्त्वाचा चर्चेचा विषय असतो. आणि जसं आता तुम्ही उल्लेख केला त्या व्यक्तीचा, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, आणि त्यांचे वक्तव्य आले की काही ना काहीतरी घडतं, म्हणजे शाब्दिक मिसाईल सोडतात ते, असं आपण म्हणायला हरकत नाही. पण मग मला हेच तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडेल की डॉलरची व्हॅल्यू जी सध्या म्हणजे कमी झाली आहे आणि आपल्या रुपयात जो काय प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये येतोय, मग भारताचं काय ट्रम्प कार्ड असावं अगेन्स्ट दीज ट्रम्प पॉलिसीज असं तुम्हाला वाटतं? भारत एवढी मोठी महाशक्ती नाहीये की ज्यांच्याकडे ट्रम्प कार्ड आहे. फ्रँकली आपण अजून एवढे मोठे नाही आहोत. आपण होतोय पण नाही आहोत अजून. तर भारत सध्या तरी जे करताय म्हणजे वेगवेगळ्या देशांबरोबर जे करार करताय, अमेरिकेपासून डायव्हर्सिफाय करायचा जे प्रयत्न करताय, तर तोच प्रयत्न पुढे चालू राहील. आपलं म्हणजे डिव्हॅल्युएशन ज्याला म्हणतात, म्हणजे जो आपला रुपया घसरत असतो नेहमी, त्याच्यात एक गोष्ट लोक लक्षात ही घेत नाहीत की अमेरिकेत जे महागाई दर आहेत हे वर्षानुवर्ष स्थिर होते. म्हणजे आता मध्ये कोविडमध्ये वाढले होते, पण अदरवाईज तुम्ही 20 वर्षाच्या बघितले तर 2.3% त्यांचा महागाई दर आहे. बरोबर. आपला ॲव्हरेज बघितला तर 5.5-6% आहे. तर हा जो डिफरन्स आहे, हा एवढा रुपया डेप्रिशिएट दरवर्षी होणारच आहे कमीत कमी. हा एक महत्वाचा हे झाला. दुसरं याच्यात एक असतं की डॉलर ही रिझर्व्ह करन्सी आहे, म्हणजे जगातले तुमचे सगळे व्यवहार डॉलर्समध्ये पार पडतात, बहुतेक व्यवहार. बरोबर. त्याच्यासाठी तुमच्याजवळ आयातीसाठी सफिशियंट डॉलर्स असावे लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला डॉलर्स तुमच्याजवळ असणार जेव्हा तुमची निर्यात असेल. आणि या दोन मधला जो डिफरन्स आहे, म्हणजे तुम्हाला जे डॉलर्स मिळतात आणि तुम्हाला जे डॉलर्स द्यावे लागतात, यातला जो फरक आहे त्याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्याची तूट. तर तुमच्याजवळ डॉलर्स समजा नसतील तर तुम्ही डॉलर्स देणार कुठून? आणि मग तुम्हाला ते सगळं 1991 मध्ये हीच परिस्थिती आली होती आपल्या इथे. ही जे आपले जे रिफॉर्म्स झाले, ज्या आर्थिक सुधारणा झाल्या, तेव्हा आपल्याजवळ फक्त परकीय चलन 2 आठवड्यांचं शिल्लक होतं. आणि तेव्हा ज्या सुधारणा झाल्या त्याचा प्रभाव आपल्याला आज दिसतोय की आज आपल्याकडे जवळपास $700 बिलियन परकीय चलन अवेलेबल असतं. तर त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं ते एक लिव्हरेज आहे. रिझर्व्ह बँक बाजारात खुल्या बाजारात डॉलर विकू शकते आणि त्याला म्हणजे रुपया स्थिर ठेवू शकते. पण सध्या रिझर्व्ह बँक तसं करताना दिसत नाहीये. कारण काय आहे की याचं एक कारण असे असू शकतं की रुपया घसरला तर एक्सपोर्टर्सना फायदा होतो. अच्छा, ओके. त्यांना थोडा फायदा होतो. आणि जेवढे कर ट्रम्पनी लावलेले आहेत सध्या 50% चालू आहेच, तर त्याच्यात त्यांचं थोडंसं नुकसान टळावं, हा कदाचित हस्तक्षेप न करण्याचं हे कारण रिझर्व्ह बँकेचं असू शकतं. पण आपल्याजवळ सफिशियंट फायर पॉवर आहे रुपया स्थिर ठेवण्यासाठी. रुपया स्थिर ठेवण्याचं एक अजूनही कारण सरकारसाठी हे असतं की तुमचा रुपया स्थिर नसेल तर तुमच्याकडे परकीय गुंतवणूक येत नाही. कारण आज त्यांनी समजा $1 बिलियन केले आणि इथे गुंतवणूक केली आणि आज रुपया समजा $90 आणि नंतर तो $100 पर डॉलर झाला, त्यांची गुंतवणूक कमी होते. म्हणजे त्यांना डॉलर्समध्ये पैसे घेऊन जायचे असतात. तर ती आपल्याला परकीय गुंतवणुकीची पण गरज असते. अजूनही आपण करंट अकाउंट डेफिसिटमध्ये आहोत आणि आपली निर्यात आयातीपेक्षा
कमी आहे. अच्छा. आणि पण हा थोडासा डिफरन्स आपला अनिवासी भारतीय जे आहेत ते जे इथे पैसे पाठवतात त्याच्यातनं हा बराचसा डिफरन्स भरला जातो. ओके, हा, म्हणजे त्यांना इथे जास्ती किंमत मिळते डॉलरची, त्यामुळे बाहेर राहणारे जे आणि त्यांना आपल्या देशात पैसे पाठवायचे असतात. मग त्यांचं म्हणजे इथे तुम्हाला पैसे आकडे सांगायचे झाले तर काहीतरी $950 बिलियन ची आपली आयात आहे, 850 825 काहीतरी आपली निर्यात आहे, आणि जवळपास 123 मागच्या वर्षी $1 बिलियन अनिवासी भारतीयांनी पाठवले होते. बरोबर. पण जुलै नंतर जो FII म्हणजे विदेशी वित्त संस्थांनी विक्रीचा जो मारा केला त्याच्यामुळे आपण यावर्षी डेफिसिटमध्ये गेलो. अदरवाईज आपण शिल्कीत आलो असतो यावर्षी. ओके. ओके. पण मग आता जो अर्थसंकल्प आहे आणि त्यातला जो खरं तर आपण म्हणजे वित्तीय तूट म्हणतोय, म्हणजे 2020ला आपली वित्तीय तूट जी खरं तर पोस्ट कोविड आपला अर्थसंकल्प तो सादर झाला होता आणि 9.2 वरती गेली होती, जी आता 4.4 पर्यंत येऊ शकते आणि तसा अंदाज किंवा त्या दिशेनं सरकारचं पाऊल आहे. तर खरं तर ही वित्तीय तूट याचं म्हणजे गणित कसं समजवाल की आता जो 9.2 चा होता तो 4.4 पर्यंत आलाय, ही जी आकडेवारी आहे 9.2 to 4.4 मागच्या 5 वर्षांमध्ये, हे कसं म्हणजे ह्याला चांगलं म्हणायचं, वाईट म्हणायचं, बरं चाललंय म्हणायचं, कसं? सध्या थोडक्यात बरं चाललंय म्हणू शकतो आपण, कारण वित्तीय तूट जी आहे ती नसेलच तर उत्तम आहे. पण मी जसं सांगितलं सरकारचं उत्पन्न 34 लाख कोटी आहे आणि 34 लाख कोटी आहे आणि 50 लाख कोटीचा तुम्हाला खर्च करायचा आहे. 38 लाख कोटी तुम्हाला सरकार चालवायलाच लागतायत आणि प्लस तुम्हाला भांडवली खर्च करून विकास कामं करायची आहेत. तर वित्तीय तूट असणार आहे, प्रत्येकच सरकारची असते, आपली पण असणार आहे. पण ज्याला फिस्कल प्रुडन्स म्हणतात, म्हणजे मराठीत काय म्हणता येईल त्याला, वित्तीय शहाणपणा. तो शहाणपणा याच्यात आहे की तुमचं कर्ज जितकं कमी असेल, कारण जवळपास 22% आपलं जेवढं म्हणजे 50 आपला जो खर्च आहे 50 लाख कोटींचा, त्यातले 22% आपले फक्त इंटरेस्टमध्ये जात आहेत. ओके. म्हणजे आता एवढे, आणि 8% आपले जवळपास याच्यात जातात अनुदान, म्हणजे ज्या सबसिडीज आहेत, तर 30% आपले इथेच गेले. तर हे जेवढं कमी होईल तेवढा पैसा विकास कामांसाठी आपण लावू शकू. तर सरकारचा हा प्रयत्न असतो की वित्तीय म्हणजे विकास कामं तर करायची आहेत, त्याच्यासाठी त्यांना पैसे हवेत, तर वित्तीय तूट असेल तेव्हाच त्यांच्याजवळ पैसे येतील. पण उत्पन्न वाढवायचं मुख्य, करांमधून आणि बाकी स्त्रोतांमधून उत्पन्न वाढवायचं, ते 34 वरून जास्त न्यायचं आणि त्याच्यातनं मग तुमची वित्तीय तूट तुम्ही कमी करायची, सो दॅट तुम्हाला जे इंटरेस्ट बर्डन आहे तुमच्यावर ते हळूहळू तुमचं कमी होईल. अच्छा सर, म्हणजे ही चर्चा आयोजित जी झालेली आहे सकाळ आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे अर्थसंकल्प 2026, हा जो आमचा उद्देशच हा होता की हे छोटे छोटे प्रश्न जे आम्हाला पडत असतात, सामान्य माणसांना पडत असतात, पण ते समजून घेताना कुठेतरी अडचणीचं भासतं किंवा ते टर्मिनॉलॉजीच कळत नाहीत, ती भाषा माहीत नसते किंवा खूप कमी लोकांना ह्यातलं कळतं. पण आज तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सगळं म्हणतात अगदी मुद्देसूद समजावून सांगत आहात सर, मला आता जेन्युअनली ते हेच म्हणायचं वाटतं की आता काही मिनिटांमध्ये आता आपलं बजेट इथे डिक्लेअर होईल. निर्मला सीतारामन जी ऑलरेडी तिकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि 11 वाजता बजेट आपल्याला कळेलच. तर मला असं वाटतं की ह्या बजेट नंतर आपण ही चर्चा इथे कंटिन्यू करूयात. आणि जसं कोमलही सांगत आहे की तुम्हाला इथे जे काय वाटतं आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहेत या बजेटकडनं, इथे कमेंटमध्ये लिहित राहा आणि त्याविषयी तुमचे प्रश्न जरी असतील तरी जरूर सांगा. आपल्याबरोबर ओक सरांसारखे अर्थतज्ञ असणार आहेत आज दिवसभर, तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा सुद्धा आमचा इथे प्रयत्न असेल. फक्त मी एकच ॲड करावं असं मला वाटेल की मी केमिकल इंजिनियर आहे आणि मला हे कळू शकतं तर तुम्हाला सगळ्यांनाही कळू शकतं. हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, हे साधे आकडे आहेत, हे सगळ्यांना कळू शकतात. फक्त त्यात किती रुची आपण घेतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. धन्यवाद. आपण आता एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि ही चर्चा पुढे कंटिन्यू करणार आहोत.